भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक झाल्याचं कळतंय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अर्थातच महत्त्व आहे आणि या अनुषंगाने आता भारत आणि जपानमध्ये नक्की कशा पद्धतीची बैठक झाली आहे, यामध्ये कोणकोणते मुद्दे होते आणि नक्की काय अपडेट आहे आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नक्की काय महत्त्व आहे आजच्या या बैठकीचं? नक्कीच जपान आणि भारताचं संरक्षण क्षेत्रातलं जे पार्टनरशिप आहे त्या अनुषंगाने आजची बैठक अति महत्त्वाची आहे आणि यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये अशी बैठक झाली होती ज्यावेळी दोन्ही देशाचे संरक्षण मंत्री एकमेकांना भेटले होते आणि एशियन कंट्रीजच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एक स्वतंत्र जपान भारत यांची बैठक झाली होती। त्यानंतर आता पहलगाम हल्ल्याच्या नंतर त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते, त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हे आता नवी दिल्लीमध्ये आलेत आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे। विशेषतः इंडो पॅसिफिक रिजन ज्याला आपण म्हणतो, प्रशांत महासागराचा प्रदेश, या प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि त्या प्रदेशामध्ये असणारं भारत आणि जपान यांच्यातील एक संरक्षण विषयक मैत्री, तर त्या दृष्टिकोनातून ही बैठक अति महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सध्या जी पहलगाम आणि पाकिस्तान सोबतच्या वाढलेल्या तणावानंतर तर या बैठकीला खूप जास्त महत्त्व प्राप्त होतं। कारण जर समुद्री मार्गे कुठल्याही प्रकारची हालचाल करायची असेल तर त्यावेळी भारताच्या दृष्टीने जपानची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण प्रशांत महासागरामध्ये जपान आणि भारत हे दोनच प्रमुख देश आहेत की ज्यांचा सर्वाधिक प्रभुत्व आहे। त्यामुळे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही संरक्षण मंत्री दिल्लीत भेटत आहेत। नक्कीच, धन्यवाद सोमेश दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।